आणि बासुंदी पुरी खाऊन ओका. तुमचे नवरे आहेत स्वच्छ करायला फरशी, माझं नाही करत तसं. माझा नवरा काही करत नाही, सगळं मलाच करावं लागतं. आजी अहो पदरी पडलं आणि पवित्र झालं. आता 60 वर्ष संसार केल्यावर नवऱ्या विरुद्ध तक्रार करण्यात काही अर्थ आहे का? आणि त्या मेहंदीला आता नवरा सुद्धा नाही फरशी पुसायला. घोड नवरी कुठली? आजीबाई एवढ्या पायऱ्या सोडून तुम्ही एवढं सांगायला आले. आम्ही सांगू तुम्हाला सोडवायला? तू काय म्हणजे सासू आहे का? पायऱ्या चढल्या मी लटकून येईल. तुला काय करायचंय? आमच्या गोऱ्या साहेबांच्या वेळी 2 अन्वेषणाचं तूप खाल्ले तुम्ही, माहिती आम्हाला. कधी नाही बोलली आणि 2 दाण म्हणली. अशातली गत आईची. मी म्हणते गोऱ्या साहेबांच्या वेळी मी म्हणाचे दागिने अंगावर घालायची, पाहिलीचं पुरट लाटायची, माहितीये का तुला? आणि एक सुंठीचा सुद्धा बोट लावावा लागला नाही. तर म्हणे पायऱ्या चढून काय येतं, पायऱ्या चढून काय येतं असा. गर्वे आजी, गर्वे नाही, दुर्वे. तू ना सूटशेखरची मात्रा घेतल्या रोज रात्री झोपताना, म्हणजे जरा चित्ती चांगली राहील, कळलं का? दुर्वे आजी, घरात जरा कामं पडली मी बघते जरा. आजीबाई म्हातारपण लय वंगाळ बघ. तेच तर म्हणते मी ग केव्हाची. तरी पण तुम्ही त्या गोऱ्या साहेबाच्या बाबतीत 2 आणे शिराचं तूप खाल्लं. मी माझ्या तब्येतीचं नाही बोलत आहे, मग माझ्या नवऱ्याच्या तब्येतीचं बोलते. एवढं वय झालं 80 वर्षाचं, तरी म्हाताऱ्याची काय हाऊस भेटली ना अजून. हे बाकी काय तरीच नाही, त्यांची अजून हाऊस भेटलीच नाहीये. जरा मुद्द्याचं बोलला तर बरं होईल. मुद्द्याच बोलते मी. बरं आजी, आता या वयामध्ये आजोबा करतात तरी काय? आतापर्यंत काही करत नव्हते, आता करायला लागले. हे बाकी काय करत. आणि याला जबाबदार तू आहे. तू हो. मी केव्हा आले तुमच्याकडे? तू नाही आली. तुझी ती साडी आली 9 फूट लांबची, आमच्या खिडकीतनं सगळं. आधी म्हणतात हाऊस राजाची आणि नांदोडूक कैकड्याची, अशातली गत आहे तुझी. मी म्हणते तुम्हाला साड्या ठेवायला जर ट्रंक नसतील ना, तर बोर्डीला देऊन टाका. आमच्या खिडकीत कशा मला ते लटकताय फडकी? कशाला? काय ती वेळी साडी गॅलरीत वाढत घातली जसं काय आभाळ कोसळले त्यांच्यावर. आभाळच कोसळले बरं, आभाळच कोसळले. ती साडी तू मुकाट्याने काढ तिथून. नाहीतर मी बघा आजीबाई, अशी भाषा वापरायची नाही. आजीबाई मस्त ती साडी तिथून काढ, नाही तर मी बंबात टाकून ती ओरडायचं नाही बरं का, सांगून ठेवते मी तुला. बरं आजी बघा, शाळूनी नेमकं केलं तरी काय हो? काय झालं, आमचे ना पेन्शनीत गेले ना, तेव्हापासून देवळात जायचे, मंदिरामध्ये भजन म्हणा. पण आता 80 वर्षाचं वय झालं ना, त्याच्यामुळे आता देवळात जाता येत नाही. पण आमच्या खिडकीत ते कळत दिसतं, मग ते छान पैकी तिकडे बघतात आणि मस्त गाणं भजन म्हणतात. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. हेच ना? पण आता काहीतरी भजन लावणी म्हणायला लागले. मेसवाला शालू मला काहीतरी आहे ना ते तसं नाही. आजी तसं नाही. अहो रुची पालक म्हणून म्हणत असतील ते. बरोबर, मला पण आधी तसंच वाटलं. केलं मी दुर्लक्ष. नवीन अजून दुसरं चालू झाली लावणी. दुसरं म्हणजे ते उसाला लागला काहीतरी आहे ना आजी. नाही थोडं सांभाळ ना. थोडं सांभाळ तुर्याला गळाला, थोडं सांभाळ तुर्याला गळाला.
उचलून गेला आजी. आता कसला कोल्हा आणि कसला काय काहीतरी बोलता काय तुम्ही? काहीतरीच नाही त्यांच्या दृष्टीने पाहिलं तर त्या खिडकीमधनं आधीचे कळस दिसत होतं ना, साडी दिसायला लागली तर म्हणता कसे देवा दर्शन द्या, साक्षात दर्शन द्या. काय वयानी मोठ्या असल्या म्हणून वाटतं ते ऐकून नाही घेणार मी तुमचं. अहो तुमच्या म्हाताऱ्या नवऱ्याला माझी साडी पाहून जर लावणी सुचत असेल तर वटसावित्रीच्या उपासाऐवजी त्रिफळा चूर्णाच्या डब्बीत घालून पटव्यात बंद करून ठेवा तुमच्या. म्हणजे मग जळणार नाही उचूळ. यशोदे मी मध्ये जाते. कमी एकदा सकाळची बरोबर याद दे ना की दार लावून घे. तुला सांगते तो शालू तिथून अजिबात काढायचा नाही. नाहीच काढणार. तुझी दंबाजी कोण ऐकून घेणार नाही याची. बरोबर. अपमान अपमान. थांब बेशरम कुठली, माझ्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या नवऱ्याचा चळ काढते. तिला काही इलाज आहे? बेशरम, तोंडाला जिभेला काही हाडच नाहीये. म्हातारी आडवी झाली की पदर लाव जरा. अगं पदराला पदर मान देतेस का संक्रांतीचं? नाकाजवळ पदर लाव, तुझं श्वास एकीकडे असं. नाही यांना सूट हालत नाही. मी पाहतो. अग्नावाला हात आहे हा. अगं तू मागे सरक ना मग. नाडी लागत नाही. म्हातारी गेली वाटतं. तिच्या घरी मेली असती ना, आपण रडून समजूत घालून वापस आलो असतो. आता ही इथं मेली आणि त्यात तो बंडा येणार. कमाल. आणि या बंडाला जर कळलं का म्हातारी आपल्या कानाला गेली तर आयडिया आयडिया आहे. हे बघ, आपण म्हातारीला बेडरूम मध्ये नेऊन टाकू. तू वहिनीला काहीही सांगायचं नाही. तुम्ही सांगा ते ऐकते बाबा, पण त्या बंडाची कापाकापी नको. तू काळजी करू नको. मी गेट दार उघडतो, म्हातारीला उचल. वहिनीने काही विचारलं ना, मी आहे ना उत्तर देणार. हो ना. आपल्याला काही म्हणणार नाही ना बस. जाऊ दे. अगं तुझा चेहरा पाहून असं वाटतं आता कायमचीच गेली की काय? कायमचीच गेली हो म्हातारी. आम्ही एवढा सेल्फ कंटेंट ब्लॉग घेतलाय ते काय यांच्या झुमक्या ऐकायला. आमची गॅलरी आहे म्हणलं, आम्ही आमच्या गॅलरीत शालू वाळत घालू नाही तर गोधड्या. तुम्ही गोधड्या वाळत घालाल हो, आणि आम्ही काय गप्प बसू? इट इज टू मच. हा आंटी, म्हणजे आता तूच राहिली होतीस, काय करणार आहेस तू? अहो आंटी असं काय करताय? मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आले. अच्छा प्लीज. म्हणजे दोन देत नाहीये. अहो रस्त्यावरून एवढे मी धावत येऊन 3 जिने चढून इथपर्यंत आले, ते काही तुम्हाला दम द्यायला? मी कसा बरं दम देईल तुम्हाला? अहो बाईसाहेब, त्यासनीच दम लागलाय. त्या काय तुम्हाला दम एक्झॅक्टली काय झाकली बनाला त्यांना? अगं म्हणलं, मुलींनी माझी इज्जत झाकली. मला वाटलं कारणी कुठे इथे येऊन भांडण करते की काय.
आता तुम्ही तिला साडीचं विचारू नका. नंदे मला एक सांग, मी तिथून साडी का काढायची ग? उगीच अगं ती तिथे बरी दिसत नाही म्हणून. वहिनी मी बाहेर जाऊन येऊ का? नाहीतरी नीरव ताराबाई करणे उडून काही बाहेर येणार नाही, तेव्हा मी आत्ता येतो जो. भाऊजी बसायची. तुम्हाला काय वाटलं? मी तुम्हाला त्या बयेवर लक्ष द्यायला इथं बसवलंय? तसं नाहीये भाऊजी. मला माहितीये तुम्ही बाहेर गेला की यांना भेटणार, काही ना काहीतरी करून सही सलामत सोडवणार. मला सांगू का, तुमच्याशिवाय आहे का कुणामध्ये हिंमत भानगड्या करायची? Where are you? नाही ना तसं नाही, पण मला चहा काही आहे की नाही, भूक लागली मी येतो. होय, चहा पाणी होईल भाऊजी. तहान भुकेचा बंड आल्यावर बघू. यशोदे काय बाई जा जरा भाऊजींसाठी चहा कर. ठीक आहे. बसतो मी, मला काय